सो हॅलो फ्रेंड्स, नमस्कार. तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आजच्या नवीन ब्लॉगमध्ये. तर आज मी बनवणार आहे मस्तपैकी चिकन पुलाव होली स्पेशल. तर होप तुम्हाला ही माझी रेसिपी आवडणार असेल. तर इथे मस्तपैकी घेतलं होतं चिकन आणि बटाटा कट करून मस्त वॉश करून घेतलं. मग घेतलं होतं दोन तांदूळ घेतले होते मापाचे मी. त्याच्यानंतर कोथिंबीर आणि मिरचीची पेस्ट, कांदा टोमॅटो कोथिंबीर चॉप करून ठेवले. खडे मसाले घेतले होते, त्याच्यामध्ये मी दालचिनी, लवंग, त्यानंतर हळद, घरगुती मसाला आणि चिकन मसाला हे सर्व टाकून आपण आपली रेसिपी स्टार्ट करणार होतो. तर सगळ्यात आधी आज आपण इंडक्शन वरती बनवणार आहे. तर सगळ्यात आधी मी घेतला कुकरमध्ये टाकलं तेल गरम झालं आहे की नाही बघायला एक कांद्याचा तुकडा टाकला होता मी. त्यानंतर व्यवस्थित बघितलं की कांदा आपला व्यवस्थित तेल कडकडीत गरम झालेला आहे. तर सगळ्यात आधी आपल्याला उभा कांदा चिरून त्याच्यामध्ये टाकायचा आहे आणि व्यवस्थित असं परतून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर सर्व खडे मसाले, दालचिनी, लवंग, त्याच्यानंतर शाई जिरे हे सगळं टाकून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला. ते मिक्स झाल्यानंतर त्याच्यामध्ये कोथिंबीर आणि हिरवी मिरचीची पेस्ट ऍड करायची आहे. त्याच्यानंतर आपण ह्याच्यामध्ये ऍड करूया थोडंसं गार्लिक चिली पेस्ट, म्हणजे लसूण आणि काय म्हणतात त्याला, लसूण आणि आल्याची पेस्ट ऍड करायची आहे आपल्याला. मी ही रेडीमेडच गाईज यूज करते आहे कारण मी बनवली नव्हती. तर ह्याची पण टेस्ट खूपच छान येते. मला माहिती आहे बाहेरचं नाही यूज करायचं, तरी पण काय करू, शॉर्टकट फटाफटसाठी मी केलं ते. त्याच्यामध्ये ऍड करायची आहे हळद ऍड झाल्यावर आपला घरगुती गरम मसाला 2 चमचे ऍड करूया आपण. त्याच्यानंतर लाल तिखट, त्याच्यानंतर चिकन मसाला वगैरे टाकून व्यवस्थित असं मिश्रण मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला. आणि आपला कांदा सुद्धा शिजलेला आहे. तर कांदा व्यवस्थित परतून झाल्यानंतर आपण ह्याच्यामध्ये ऍड करूया जे आपण कोथिंबीर आणि टोमॅटो ते कट करून ठेवलेलं ते ह्याच्यामध्ये ऍड करायचं आहे. आणि कांदा, टोमॅटो, कोथिंबीर हे पूर्णपैकी सगळं मिश्रण एकजीव झाल्यानंतर ह्याच्यामध्ये आपण ऍड करणार आहोत चिकन ऍड करताना गाईस आता बऱ्याच लोकांची वेगळी सुद्धा पद्धत असते. तर माझं हे याप्रमाणे आहे. तुमचे घरगुती काही वेगळे प्रकारचे मसाले असतात, कोल्हापुरी मसाला, काही मसाला तुम्ही ऍड करू शकता, काही विशेष नाहीये त्याच्यामध्ये. खूप सिंपल आणि झटपट पुलाव बनणारी रेसिपी आहे. तुम्हाला आवडलीच असेल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. इथे मस्तपैकी चिकन टाकलं मी. त्याच्यानंतर गाईस सगळ्यात आधी मी काय करणार आहे की आधी चिकन हाफ बॉईल करून घेणार आहे. म्हणजे चिकन सगळ्यात आधी शिजून घेणार आहे त्याच्यामध्ये. आणि त्याच्यानंतर मी ह्याच्यामध्ये 15 ते 20 मिनिटांनंतर तांदूळ ऍड करणार आहे. कारण कसं होतं, भात हा आपला लगेच शिजून जातो आणि चिकन आणि याला खूप वेळ लागतो. त्याच्यामुळे मी झटपट असं सगळ्यात आधी चिकन मीठ टाकून शिजून घेतलं. इथे बघू शकता चवीनुसार मीठ ऍड करायचं आहे. त्याच्यानंतर सर्व मिश्रण एकजीव करून आपण ह्याच्याला 15 मिनिटं वाफेवरती शिजून घ्यायचं आहे. शिजून झाल्यानंतर ह्याच्यामध्ये आपण नंतर ऍड करूया. आता आपण ह्याच्यामध्ये आता दही ऍड करायचे आहे. 2 चमचे दही यासाठी दही, पुदिना कसं टेस्ट पण वेगळं येतं आणि स्मेल तर अप्रतिमच येतं. तर इथे व्यवस्थित असं मिक्स करून घेतलं. तर आज होळी स्पेशल तुमच्याकडे सुद्धा काहीतरी स्पेशल असेल तर इकडे बघू शकता तांदूळ सुद्धा टाकलं मी. तर गाईज बरेच दिवसांनी आज मी व्लॉग बनवते आहे. होप तुम्हाला आवडेल. तर नक्कीच सबस्क्राईब करा, चॅनलला सपोर्ट करा. आणि फायनली डिनर रेडी झालं, लंच रेडी झालं तर सबस्क्राईब